विश्वची सेक्रेटरी दीप्ती कारखानेस आणि आत्ताच आपली 15 जूनला AGM झाली आणि AGMमध्ये बरंच डिस्कशन झालं मेंबरशिपवरती आणि बऱ्याच वेळा मेंबर का व्हावं, कोणत्या प्रकारचे मेंबरशिप व्हावी, किती लोक लाईफ मेंबर्स आहे, याच्यावर बऱ्याच वेळा डिस्कशन बॅक अँड फोर्थ झालं आणि प्रत्येक वेळेस आपल्या मेंबर्सच्या इथून एक आवाज येत होता की का कन्व्हिन्स करायला पाहिजे मराठी विश्वचा मेंबर व्हायचं, म्हणजे मी मराठी आहे आणि मी मराठी विश्वची मेंबरशिप घेतली पाहिजे, हे एवढंच कारण इनफ आहे. आणि तो आवाज होता कौस्तुभ लेले यांचा, मराठी विश्वाच्या AGMला होते. तर आज आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की तुम्ही प्रत्येक वेळेस तेच म्हणत होतात की मी मराठी आहे आणि मेंबरशिप घ्यायची, बोर्डाला सगळ्यांना सांगण्याची गरजच नाहीये. तर आपण सांगूया का, तुम्ही सांगा. काय, मी पहिल्यांदा मेंबर झालो 79 साली, खूप दिना मेंबर आहे, नंतर लाईफ मेंबर झालो आणि मेंबर व्हायचं एकच कारण होतं, सगळी मराठी मंडळी होती तिथे गणपती उत्सवाला, मराठी आहे झालो मेंबर. आणि नंतर माझ्या मित्रांनी तेव्हा सुद्धा चौकशी केली की आपले कुठले प्रोग्राम असतात, का व्हायचं मेंबर. मी फक्त एकच कारण देता, मराठी आतनं प्रोग्राम होत राहतील, प्रोग्रामसाठी होऊ नका, मराठी आत म्हणून एकत्र या, मजा करा आणि प्रोग्राम पण ऐका. खरंय. आज आपण मालबरो हायस्कूलमध्ये संकर्षण व्यासगृहा या कार्यक्रमासाठी जमलो आणि तिथे मेंबरशिप डेस्क आहे. सो वाय टू बिकम अ मेंबर, तर याच्यासाठी मी पहिलं वाक्य हेच लिहिलंय की आय एम मराठी अँड आय एम प्राऊड ऑफ माय कम्युनिटी. आणि ते वाक्य तेव्हा बरेच मी चर्चा ऐकली, निरनिराळ्या प्रकारचे अप्स अँड डाऊन हे आहेत ना, प्रोग्राम आहेत नाही, किती होतात वगैरे. प्रोग्राम होत राहतील, कमिटी काम करत राहील, पण मी मराठी आहे म्हणून मेंबर झालो. त्यांनी केला प्रोग्राम, तुम्ही हजर होणार, नाही केला नाही होणार, एवढंच काय ते. थँक्यू. आणि आता आपल्याबरोबर आहेत पूजा आणि महेश शिरोडकर. मला ते चांगले अगदी माहिती आहेत, पण ते मराठी विश्वचे गेली 25 वर्ष अॅन्युअल मेंबरशिप रिन्यू करणारे आपले अगदी काय म्हणतो हक्काचे मराठी विश्वचे मेंबर्स आहेत आणि तुम्हाला ते बऱ्याच ठिकाणी व्हॉलंटिअर करताना सुद्धा दिसतील. तर आपण त्यांच्याकडून ऐकूया की मराठी विश्वाची मेंबरशिप काय घ्यायची. नमस्कार, मी पूजा शिरोडकर. नमस्कार, मी महेश शिरोडकर. गेली 25 वर्ष आम्ही मराठी विश्वाचे मेंबर्स आहोत आणि मराठी विश्वाने खूप काही दिलं, खूप प्रोग्राम्स दिले आहेत, विविध प्रकारचे, दिवाळीचा, गणपतीचा आणि खूप धमाल असते आणि वसंतोत्सव, मुलांसाठी प्रोग्राम असतो आणि अतिशय नवीन गोष्टी होतात, नवीन नवीन लोक भेटतात आणि खूप मजा करता येते. त्यामुळे आम्हाला मराठी विश्वाची मेंबरशिप घ्यायला अगदी वर्षी आम्ही उत्सुक असतो आणि आम्हाला खूप आवडतं. आणि आम्ही अॅन्युअल मेंबरशिप घेतो कारण त्या मेंबरशिपमध्ये काय काय करतात हे लोक, मला खरंच आश्चर्य वाटतं. आम्ही पहिल्यांदा आलो तर वाटलं अरे कुठून सुरुवात करायची, पण पहिल्याच गणपतीला मी आलो आणि ऑलमोस्ट 1500 लोक होते आणि एवढ्या लोकांशी ओळखी झाल्या आणि आता तर आमचा एवढा मोठा घोटाळा झालाय, मग आम्ही व्हॉलंटिअर पण करायला लागलो. सो वी जस्ट बिकम पार्ट ऑफ द कम्युनिटी आणि ते फिलिंग येतं ना, ते इरिप्लेसेबल आहे. आणि आता मला भेटले नूतन बागुल, ब्रिजवॉटर मराठी शाळेमध्ये ती शिक्षिका आहे. ॲक्च्युली नूतन DMMच्या नाटकापासून DMM कन्व्हेन्शनच्या सगळ्या शाळांनी जे नाटक केलं होतं त्याच्यामध्ये आपली ओळख झाली आणि आपण नेहमीच म्हणतो की शाळेची मुलं पार्टिसिपेट करायला पाहिजे वसंतोत्सव लागले. तू कधीपासून मेंबर आहेस मराठी विश्वाची आणि काही सांगशील? हो नक्की, मी मराठी विश्वाची 3 वर्षापासून मेंबर आहे आणि डेफिनेटली मी आता रिन्यू करणार आहे मेंबरशिप. तर मला मराठी, आय जस्ट लव्ह मराठी विश्व आणि सगळे जे प्रोग्राम मराठी विश्व ऑर्गनाईज करतं मला खूप खूप आवडतात. मला, माझ्या फॅमिलीला सगळ्यांना खूप आवडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मिनिमम 2 जरी प्रोग्राम अटेंड केले तर तुमची मेंबरशिप कव्हर होऊन जाते. सो रिअली पैशांचा विचार नका करू तुम्ही, एकदम दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळतात. दिवाळी असो, गणपती, दिवाळी, संक्रांत, वसंतोत्सव, अशा वेगवेगळ्या इव्हेंट्स खूप खूप छान अरेंज करतात, खूप छान दर्जेदार प्रोग्राम्स असतात. आम्ही दरवर्षी तर आमची शाळा वसंतोत्सवची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आम्ही आणि त्यासाठी आम्ही वाट बघतो की मी माझ्या ब्रिजवॉटर शाळेला डेफिनेटली सांगू इच्छिते सगळ्या पॅरेंट्सला की इट्स वर्थ इट. तुम्ही घ्या सगळ्यांनी मेंबरशिप, तुम्ही रिअली यू विल नॉट रिग्रेट इट. सगळे प्रोग्राम अगदी दर्जेदार असतात आणि ॲज अ मेंबर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अनुभवायला मिळतात आणि शाळेची मुलं भरपूर कॉम्पिटिशन हो सगळं. ॲक्च्युली टू ॲड दॅट आम्ही चित्रकला स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा, अशा वेगवेगळ्या भरपूर स्पर्धांमध्ये मुलांना भाग घेता येतो. त्याशिवाय रंगदीपमध्ये आमच्या शाळेची जी एडिटर आहे, जी आमच्या
यावर्षी रंगदीपची. तर मागच्या वर्षी ती को एडिटर होती आणि आमच्या शाळेच्या भरपूर मुलांनी त्यामध्ये भाग घेतलेला, काही लेख लिहिलेले, चित्र काढलेले. सो मुलांना खूप प्लॅटफॉर्म मिळतं ॲक्च्युली वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी, वेगवेगळ्या स्पर्धांसाठी. त्या व्यतिरिक्त स्कॉलरशिप्स आहेत, वेगवेगळे अवॉर्ड्स आहेत, ज्यामध्ये माझ्या मुलीला मी म्हणजे तिला इट्स ऑल बिकॉज ऑफ मराठी विश्व आणि तिचं स्वतःचं पण अचिव्हमेंट्स. पण मराठी विश्वने खूप छान प्लॅटफॉर्म मुलांसाठी प्रोव्हाइड दिलेला ॲक्च्युली. त्यामुळे म्हणजे मुलांना वाटतं की अजून आपल्या कम्युनिटीने काही प्रोव्हाइड केलं असं प्लॅटफॉर्म. सो आय एम रिअली हॅपी की असं आहे. तर मी जास्तीत जास्त पालकांना पण सांगू इच्छिते की तुम्ही नक्की मराठी विश्वाची मेंबरशिप घ्या आणि विल लाईक इट. आय एम रिअली लव्हिंग टू हॅव being a member of मराठी लुकिंग विश्व. फॉरवर्ड की अजून मराठी मराठी शाळेच्या सगळ्या ठिकाणच्या मराठी शाळेचे पेरेंट्स मेंबरशिप घेतील. सगळ्या प्रकारच्या फॅमिली साईजेस अकोमोडेट होतील अशा मराठी विश्वने मेंबरशिप चालू केली यावर्षी. सो प्लीज विजिट वेबसाईट आणि लवकरात लवकर थँक्यू. आत्ताच आपण संकर्ष वाया स्पृहा या कार्यक्रमातून बाहेर आलोय आणि इथे काही प्रेक्षक आहेत. आम्ही इथे बाहेरच उभे आहोत आणि मी आत्ता जस्ट असं ऐकलं की नाही पुढच्या वेळेस नक्कीच आता लवकर आपण मराठी विश्वाची मेंबरशिप घेऊया. मेंबरशिप ड्रेसचा नक्कीच उपयोग झाला आणि लुक्स लाईक तुम्हाला कार्यक्रम आवडला. तर काय वाटतंय म्हणजे प्रोग्राम खूपच छान झाला आणि थँक्स टू मराठी विश्व की त्यांनी तो मॅनेज केला, अरेंज केला. आम्ही यापूर्वी पण मेंबरशिप घेतली होती पण कोविडच्या नंतर जरा ते डिस्कंटिन्यू झालं आहे. पण या प्रोग्राम नंतर आमची परत ती इच्छा जागृत झाली. तर आता आम्ही यावर्षीपासून कंटिन्यू करणार आहोत मेंबरशिप. आणि मराठी विश्वाला खूप थँक्यू की जे आम्हाला भारतात अनुभव म्हणजे घेता येत होते ते आता इथे घेता येतात आणि दर्जेदार कार्यक्रम मिळत आहेत आम्हाला. त्याच्यामुळे थँक्स टू मराठी विश्व. येस. आणि ही व्हॉलंटिअरिंगला पण असते. येस, आज नव्हते पण मला आवडतो खूप व्हॉलंटिअरिंग येते इथे. मेंबर आहेस यावर्षी? आम्ही नेहमी मेंबरशिप घ्यायचो आधी पण कोविड नंतर जसं रोहिणी म्हणाली की कोविड नंतर आम्हाला गॅप झाला. पण तरी गॅप असला तरी आम्ही मराठी नाटकं, चार चौघी, अजय अतुल वगैरे सगळं म्हणजे बघत असतो. असं म्हणजे ह्या कार्यक्रमाला, मेन कार्यक्रमाला जे भारतातून येतात असे त्यांना नक्की येतो. पण यावर्षी नक्की आम्ही मेंबरशिप घेणार आहोत की सगळे सण पण साजरे करता येतील. त्यामुळे टिकेटेड इव्हेंट्सला येता आता मेंबरशिप घ्या. पुढच्या वर्षी आम्ही टिकेटेड इव्हेंटसाठी मेंबर्सना थोडंफार डिस्काउंट सुद्धा देतोय. Great. सो ऑन द वेबसाईटवर जा. आजच मेंबरशिप मॉडेल रिलीज झालंय आणि मेंबरशिप ओपन झाली आहे. सगळ्या सायझेसच्या फॅमिलीजसाठी मेंबरशिप आहे. सो प्लीज टेक थँक्यू. म्हणजे तुम्ही गणपतीत मला ऑलरेडी रिन्यू करणार आहे.